हरे कृष्णा। जय राधा माधव, जय कुंज बिहारी, जय गोपीजन वल्लभ, जय गिरिवरधारी, जय गिरिवरधारी, जय राधा माधव, जय कुंज बिहारी, जय गोपीजन वल्लभ, जय गिरिवरधारी, जय गिरिवरधारी, जय यशोदानंदन, जय व्रजजनरंजन, जय यशोदानंदन, जय व्रजजनरंजन, जय यमुना तीरवनचारी, जय कुंज बिहारी, जय यमुना तीरवनचारी, जय कुंज बिहारी, जय राधा माधव, जय कुंज बिहारी, जय राधा माधव, जय कुंज बिहारी। सुंदर ते ध्यान उभे विठेवरी, करकटावरी ठेवनिया, तुळसी हार गळा कासे पितांबर, आवळे निरंतर हेची ध्यान, मकर कुंडले तळपती श्रवाणी, कंठी कौस्तुमानी विराजित, तुळसी हार गळा कासे पितांबर, आवळे निरंतर हेची ध्यान, तुका म्हणे माझे याची सर्व सुख, पायीन श्रीमुख आवडीने, तुळसी हार गळा कासे पितांबर, आवळे निरंतर याची ध्या. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। ओम नमो भगवते वासुदेवाय। तुकाराम महाराजांचा अभंग आहे, सुंदर अभंग आहे आजचा आपण पाहणार आहोत. शुक शुक सनकादिकी उभारीला बाहो, शुक सनकादिकी उभारीला बाहो, परीक्षिती लाहो दिसा साता, परीक्षिती लाहो दिसा साता, उठा उठी करी स्मरणाचा धावा, उठा उठी करी स्मरणाचा धावा, धरवत देवा नाही धीर, धरवत देवा नाही धीर, त्वरा झाली गरुडा टाकीयले मागे, त्वरा झाली गरुडा टाकीयले मागे,
द्रौपदीच्या लागे नारायणे, द्रौपदीच्या लागे नारायणे, तुका म्हणे करी बहुत तातडी, प्रेमाची आवडी लोभ फार, तुका म्हणे करी बहुत तातडी, प्रेमाची आवडी लोभ फार. ओम अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितमेन तस्मै श्रीगुरुवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपकदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरून् वैष्णवाञ्च श्रीरूपं सागरजातं सगणरघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्री राधा कृष्ण पादान सगण ललिता श्री विशाखान्वितांश. नमा ओम विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामी नीति नामिने. नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे. नमो महावदन्याय कृष्ण प्रेम प्रदायते कृष्णाय कृष्ण चैतन्य नामने गौरत्विषे नमः. हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगतपते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते. तप्त कांचन गौरांगी श्री राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. नीलांचल निवासाय नित्याय परमात्मने बलभद्र सुभद्राभ्या जगन्नाथाय ते नमः. वाञ्छा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभो नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण. उपस्थित सर्व भक्तांचं स्वागत आहे. आजच्या तुका म्हणे अभंग तुकारामाचे या मालिकेमध्ये तुकोबरायाचा अभंग आहे आणि आजचा आपल्या तुका म्हणे या कार्यक्रमाचा 200वा भाग आहे. एक विशेष माइलस्टोन म्हणतो ना आपण, तशा प्रकारचा हा 200वा भाग आहे आणि यामध्ये आपण तुकोबरायाचा सुंदर अभंग घेणार आहोत, पाहणार आहोत. तर त्यासाठी तुम्हा सर्वांच्या चरणी प्रार्थना आहे की तुम्ही मला आशीर्वाद द्या. भगवंतांना प्रार्थना करा, माऊली महावैष्णव जगद्गुरु संत तुकोबरायाच्या अभंगावर मी काही बोलू शकेन. तर सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा आहे. सर्वांनी श्रद्धेनं श्रवण करावं. तुकोबराय आपल्या अभंगामध्ये सांगतायत, शुक सनकादिकी उभारीला बाहो. शुकदेव गोस्वामी आणि सनातन सनंदन सनकादिकी सनत कुमार हे 4 ऋषी आहेत, ब्रह्मदेवाचे पुत्र, ज्यांचं वय 5 वर्षापेक्षा जास्त कधी होत नाही. 5 वर्षाचे मुलं जेवढे असतात तेवढेच ते राहतात. हे चतुष्कुमार आहेत, हे ब्रह्मदेवाचे पुत्र आहेत. ब्रह्मदेवाने त्यांना सांगितलं की तुम्ही काय करा, प्रजोत्पादन करा. पण चतुष्कुमाराने सांगितलं आम्हाला ते जमणार नाही, आम्ही लग्न करणार नाही, आम्ही तुमच्या कार्यामध्ये मदत करू शकत नाही. आम्ही भगवंताच्या शोधामध्ये निघालेलो आहोत. अशा प्रकारचे ते ब्रह्मवादी होते. पण जेव्हा ते वैकुंठामध्ये गेले, वैकुंठाला 7 दरवाजे आहेत आणि असे एक एक दरवाजे ओलांडत जेव्हा 7व्या दरवाजामध्ये गेले, त्या ठिकाणी जय विजयाने त्यांना अडवलं. हे छोटे लहान मुलं कुठून आले? आपण पाहतो इथेही मंदिरामध्ये लहान मुलं येतात तर आपण त्यांना हाकालतो काठी घेऊन, अरे इथं काय गोंधळ करू नका, लांब राहा, काहीतरी कराल तुम्ही, पाडापाडी कराल, भांडण कराल, अस्ताव्यस्त कराल. आपण लहान मुलाला अडवतो. तसं जय विजय
भगवंताचे महान भक्त आहेत, भगवंताचे सेवक आहेत, नित्य वैकुंठाच्या दरवाजामध्ये उभारलेले आहेत, भगवंताचं येता जाता त्यांना रोज दर्शन होते. अशा प्रकारे भगवंताचे महान भक्त त्यांनी काय केलं, दुसऱ्या भक्तांना अडवलं. अरे म्हणजे लहान पोरं इकडे कुठं वैकुंठात चालले, तुम्हाला इकडे प्रवेश नाहीये, थांबा. अपराध झाला. एका भक्ताने दुसऱ्या भक्ताला अडवलं, त्या भक्ताच्या प्रती अपराध झाला. पण त्यांचा उद्देश काय होता, अपराध करण्याचा नव्हता. तर भगवंतानी जे नियम घालून दिलेले आहेत ते पाळायचे होते. सिक्युरिटीचं काम आहे रक्षण करणं, तसं जय विजयचं ते काम होतं. म्हणून त्यांनी काय केलं, सनकादी ऋषींना अडवलं. पण हे भगवंताच्या इच्छेनं, भगवंताला इच्छा होती की सनकादी ऋषी यावे, जय विजयाने अडवावं, दोघांमध्ये भांडण व्हावं, मी जाऊन त्यांना मिटवावं आणि त्या सनत कुमारांनी शाप द्यावा जय विजयाला की तुम्ही काय व्हाल, मृत्यूलोकामध्ये तुमचा जन्म होईल. तुम्हाला भक्त बनायचं असेल तर 7 जन्मांनी तुम्ही परत याल वैकुंठामध्ये, आणि 3 जन्मात यायचं असेल तुम्हाला भगवंताबरोबर शत्रुत्व करावं लागेल, राक्षस बनावं लागेल. आणि मग त्यांनी 3 जन्मामध्ये भगवंताकडे जवळ यायचं मान्य केलं आणि राक्षस बनण्यासाठी तयार झाले. रावण, कुंभकर्ण, हिरण्याक्ष, हिरण्यकश्यपू आणि वक्रदंत, आणखीन कोण, अशा प्रकारे 3 जन्मामध्ये राक्षस बनून पुन्हा भगवंताच्या धामामध्ये येण्यासाठी चतुष्कुमारांनी, जय विजयानी चतुष्कुमारांनी दिलेला शाप स्वीकार केला. आणि त्यावेळी भगवंत हे भांडव मिटवण्यासाठी वैकुंठाच्या द्वारावर आले. भगवंतीपर्यंत उशीर झालेला होता, शाप देऊन झालेला होता. भगवंत म्हणले ठीक आहे, तुम्ही माझे भक्त आहे, हे पण माझे भक्त आहे, तुम्ही शाप दिला ते त्यांनी स्वीकार केला, नो प्रॉब्लेम. आणि तेव्हा भगवंताचं दर्शन चतुष्कुमारांना झालं. भगवंताच्या चरणावर जे तुलसी दल होतं, जे फुलं होते, जे आबीर, त्याचा गंध त्या ठिकाणी चतुष्कुमाराने पाय नाकानी सुंगला, त्याचा वास त्यांना आला. आणि ते ब्रह्मवादी होते पण ते भगवंताचे निष्काम भक्त झाले. आणि मग ते वैकुंठामध्ये गेलेच नाहीत. त्यांचं कारण काय होतं, भगवंतानी बोलवलं होतं दोघांचं भांडण व्हावं, त्यांनी शाप द्यावा आणि जय विजय रावण, कुंभकर्ण, हिरण्याक्ष, हिरण्यकश्यपू रूपामध्ये त्या ठिकाणी जन्म घ्यावा आणि भगवंतांना त्यांच्याबरोबर युद्ध करायचं होतं. भगवंताला काय वाटलं, माझ्याबरोबर युद्ध करण्यासाठी या जगामध्ये कोणीच नाहीये, माझी बरोबरी कोण करणार, कोणी करू शकत नाही. माझी बरोबरी कुणी करू शकत नाही, मग माझ्या बरोबर युद्ध कोण करणार, जय विजय करणार. जय विजय तर इथं द्वारपाल आहेत, मग द्वारपाल मालकाबरोबर भांडण करतील का, नाही. म्हणून भगवंतानी योजना बनवली, त्यांनी शाप दिला, त्यांनी स्वीकारला आणि मग भगवंत काय करतात, त्यांच्याबरोबर युद्ध करतात. अशा प्रकारचे हे सनकादिक ऋषी आहेत. सनत कुमार, सनत, सनातन, सनंदन, सनत कुमार, हे चतुष्कुमार आहेत. आणि यांच्यासोबत आहेत शुकदेव गोस्वामी, जे व्यासदेवाचे पुत्र आहे, जे पराशर मुनीचे नातू आहेत. अशा प्रकारचे शुकदेव गोस्वामी ते काय करतायत, परीक्षित महाराजांना भागवतम सांगतायत. श्रीमद भागवत परीक्षितांना सांगण्यासाठी शुकदेव गोस्वामी त्या ठिकाणी आले. त्यांच्यासोबत 88,000 ऋषी अगोदर आलेले होते. आपण पाहतो परीक्षित महाराजांना शाप दिला श्रंगीनी, श्रंगी शमीक ऋषीचा लहान मुलगा होता, पण त्यांनी काय केलं, शाप दिला. का शाप दिला, तेव्हा परीक्षित महाराज राजा होते आणि राज्य करता करता परीक्षित महाराज काय झालं, एक दिवशी वनामध्ये गेले शिकारीला. शिकारीला करता करता शिकार निघून गेली दूर आणि राजाचे सैनिक संरक्षक होते ते मागं राहिले, चुकामुक झाले. आणि परीक्षित महाराज आपला घोडा घेऊन एकटेच त्या जंगलामध्ये फिरू लागले. फिरता फिरता त्यांना तहान लागली
तहान लागल्यानंतर त्यांनी पाहिलं, इकडं तिकडं शोधाशोध केली. जवळच एक आश्रम दिसला, शमीक ऋषीचा आश्रम. त्या आश्रमामध्ये गेले परीक्षित महाराज. आश्रमामध्ये ऋषी ध्यानस्थ बसले होते. शमीक ऋषींनी डोळे बंद करून भगवंताचं ध्यान चिंतन करत होते. राजाने 2-3 वेळा आवाज दिला, ओ महाराज, ओ ऋषी, ओ शमीक ऋषी, मी आलोय परीक्षित, मला तहान लागलेली आहे, पाणी मिळेल का? शमीक ऋषी हो की नाही, चुकी नाही, ते आपल्या भगवंताच्या ध्यानामध्ये तल्लीन आहेत. राजाने इकडे तिकडे शोधलं, पाणी मिळालं नाही, तहान लागलेली. मी राजा आहे आणि मला पाणी मिळू शकत नाही. राजाला गर्व आला. थोडासा काहीतरी वाटलं त्याला की माझा इथं आदरातिथ्य झालं नाही, मला पाणी सुद्धा देत नाहीत, कोण नाहीये इथं माझा सेवा करण्यासाठी. परीक्षित महाराज भगवंताचे महान भक्त होते, अर्जुनाचे नातू होते. परीक्षित महाराज जेव्हा गर्भामध्ये होते, उत्तरेच्या आईच्या गर्भामध्ये, तेव्हा भगवंतांनी त्यांचं रक्षण केलं होतं. जेव्हा ब्रह्मास्त्र अश्वत्थाम्याने सोडलं होतं उत्तरेच्या गर्भामध्ये, उत्तरेने धावा केला, पाहो पाहो महाभाहो, हे भगवंता रक्षण कर. आणि भगवंत उत्तरेच्या गर्भामध्ये प्रवेश करतात, अंगुष्ठ्या एवढं रूप घेतात आणि त्या ब्रह्मास्त्रापासून गर्भामध्ये परीक्षित महाराजांना वाचवतात. एवढे महान परीक्षित महाराज, ज्यांचं रक्षण करण्यासाठी भगवंत गर्भात प्रवेश करतात, ते परीक्षित महाराज. पण त्यांना अहंकार का आला, राग का आला, क्रोध का आला, त्याचं कारण त्यांच्या डोक्यावर मुकुट होता सोन्याचा. आणि काही काळापूर्वी त्यांनी कलीला पाहिलं होतं त्यांच्या राज्यामध्ये. तो कली काय करत होता? आपली तलवार घेऊन गाईला, बैलाला मारत होता, पाय कापत होता. तेव्हा परीक्षित महाराजांना त्या कलीला पकडलं. अरे चोरा, इथं काय करतो? माझ्या राज्यामध्ये त्या गाईवर, बैलावर तो अन्याय का करतो? तेव्हा कलीनं सांगितलं, महाराज, मला राहण्यासाठी, मी तुमच्या राज्यात आहे, मी तुमचा एक प्रजा आहे, मी सुद्धा, तर मला राहण्यासाठी तुम्ही जागा द्या, मी कुठं राहू? तेव्हा भगवंतांनी सांगितलं, जिथं जुवा खेळला जातो, जिथं स्त्री पुरुष, अवैध स्त्री पुरुष संबंध असतात, जिथं नशापान होते, अशा ठिकाणी 4 ठिकाणं दिली कलीला राहण्यासाठी. जिथं अभक्ष भक्षण केलं जातं, जिथं हत्या केली जाते पशूंची, कसाई घर, अशा प्रकारे 4 ठिकाणं दिली. कली म्हणला, तुमच्या राज्यात हे 4 ठिकाणच नाही, तर मी राहू कुठं? एवढं परीक्षित महाराजाचं राज्य होतं. राज्य होतो राम जैसा, किंवा राज्य होतो धर्मराज युधिष्ठिर महाराजासारखं, असं आपण म्हणतो. तसं परीक्षित महाराज सुद्धा राज्य शुद्ध होतं. त्या ठिकाणी हे 4 व्यापार, अवैध धंदे चालत नव्हते. तेव्हा कलीने विनंती केली, महाराज, मला आणखीन एक जागा द्या, कारण तुमच्या राज्यात हे 4 ठिकाणं, हे 4 धंदे चालत नाहीत. तेव्हा परीक्षित महाराजांनी एक जागा दिली, सोनं, म्हणजे तू सोन्यामध्ये राहा. आणि ते कुठल्या तरी राजाला हरवून ते सोन्याचा मुकुट घेऊन आलेले होते, आणि तो मुकुट महाराजांनी घातला होता. आणि त्याचा संघ, ध्याय तो विषयान पुषा संघस्तेषु उपजायते, त्याचा संघ केल्यानंतर, त्या विषयाचं ध्यान केल्यानंतर संघ करतो. संघात संजायते कामा, कामात क्रोधोबलायते, क्रोधात भवती सम्मोह, सम्मोहात स्मृती विभ्रम. जेव्हा आपण संघ करतो, विषयाचं ध्यान करतो, तेव्हा संघ करतो. आणि संघ झाल्यानंतर मग काम, क्रोध असे विषय येतात, आणि मग स्मृती, बुद्धिभ्रंश होतो. आणि बुद्धिभ्रंश झाल्यानंतर माणसाचा विनाश होतो, भक्तांची भक्तीचा विनाश होतो. कधी? बुद्धिभ्रंश झाल्यानंतर. गीतेमध्ये भगवान सांगतात. तशा प्रकारे परीक्षित महाराजांनी तो मुकुट घातल्यामुळं त्याचा असर पडला आणि त्यांच्या बुद्धीमध्ये फरक पडला. नवे नवे भगवंत बुद्धी देतात. ददामी बुद्धी योगम.
मत्त स्मृती ज्ञान अपो अनमच. भगवंत म्हणतात मी स्मृती देतो, मी विस्मृती देतो, मी ज्ञान देतो. परीक्षित महाराजाला विस्मृती झाली भगवंताच्या कृपेमुळे. भगवंताची इच्छा, हरी इच्छा, सर्व काही हरीच्या इच्छेनं घडतं. आणि दुसरं आपलं कर्म, कर्मना दैव नेत्रीनं, आपलं कर्म पूर्वीचं कसं असेल त्याचं फळ आपण दैव सोबत घेऊन आलेलो आहोत, त्याचं फळ आपल्याला मिळतं. आणि अशा प्रकारे परीक्षित महाराजांनी त्या सोन्याचा संग केल्यामुळं त्यांच्या चेतनेमध्ये फरक पडला. आणि त्यांनी काय केलं, एक साप मेलेला पडलेला होता, आपल्या धनुष्याने टोकाने उचलला आणि त्या ऋषीच्या गळ्यात टाकला आणि परीक्षित महाराज निघून गेले. अजाणतात त्यांना अपमान करायचा नव्हता ऋषीचा, पण त्यांची चेतना दूषित झाली आणि अजाणतेपणे त्यांनी ते कार्य केलेलं आहे. आणि जेव्हा परीक्षित महाराज निघून गेले, तिथे एक ऋषीपुत्र खेळत होता. त्यांनी पाहिलं शमीक ऋषीच्या गळ्यामध्ये शाप आहे. त्यांच्या मुलाकडे तो गेला आणि मुलाला सांगितलं, अरे तू इथं काय खेळत बसला, तुझ्या बापाच्या गळ्यामध्ये राजाने साप घातला मेलेला, किती घोर अपमान केला. तो श्रंगी छोटा बालक होता, ऋषीचा पुत्र, त्यालाही राग आला. म्हणला राजानं प्रजेचं रक्षण केलं पाहिजे, ऋषीचा सन्मान केला पाहिजे, पण हा राजा काय करतोय, अपमान करतोय, माझ्या वडिलाचा अपमान केला, याचा बदला घेतला पाहिजे. मी त्याला शाप देतो, आजपासून 7 दिवसामध्ये तक्षक नावाचा सर्प त्याचा दंश करेल आणि मृत्यू होईल. एवढं छोटं ब्राह्मणाचा मुलगा, ऋषीचा मुलगा, एवढ्या मोठ्या राजाला शाप दिला. आणि जेव्हा त्याच्या वडिलांना कळालं, शमीक ऋषींना, म्हणले अरे 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 किती वाईट घोर कर्म केलं तू, एवढा सदाचारी पुण्यशील राजा आहे परीक्षित महाराज, त्याच्यासारखा दुसरा राजा या पृथ्वीच्या पाठीवर सापडणार नाही. आणि त्याने एक छोटीशी चूक केली अनावधानाने. मेलेला साप होता, तो काही जीवन नव्हता, आणि तो काही मला चावला नाही आणि मला काही इजा झाली नाही. आणि माझी चूक होती, मी ध्यानात होतो भगवंताच्या, त्यामुळे मी त्यांचा आदर सत्कार करू शकलो नाही, त्यांचं स्वागत करू शकलो नाही. तर अपराध माझा सुद्धा होता, पण तू विचार न करता, माझा विचार न घेता तू त्यांना शाप दिला, भयंकर कृत्य तू केलेलं आहे. अशा प्रकारे शमीक ऋषींना दुःख झालं. शमीक ऋषींनी एक दूत पाठवला राजाकडं आणि राजाला सांगितलं की माझ्या मुलांनी चुकून तुम्हाला शाप दिलेला आहे, 7 दिवसामध्ये तक्षक चावून तुमचा मृत्यू होईल, असा शाप दिलेला आहे, असा निरोप दिला. ऋषी सत्यवादी होते, ऋषी गप्प बसले असते ना, राजाला कशाला सांगायला गेले असते. राजाला कोणी सांगितलं नसतं तर राजाला माहिती झालं नसतं. पण ऋषींनी आपल्या धर्माचं पालन केलं, राजापर्यंत निरोप पोचवला. आणि जेव्हा राजानी हा निरोप ऐकला, 7 दिवसामध्ये आपला मृत्यू होणार आहे, आत्ताचा राजा किंवा कोणी मंत्री असता तर काय केलं असता, कोणी मला शाप दिला, चला त्याला बघतो, 4-5 गुंड बोलवले असते, चला आपण त्यालाच मारून टाकू. पण परीक्षित महाराजांनी तसं नाही केलं. ऋषीचं वचन आहे, ऋषी पुत्राचं वचन आहे, लहान बालक असला तरी त्याचं वचन आणि भगवंताची इच्छा म्हणून त्यांनी तो शाप स्वीकार केला. आपलं राज्य सोडलं, पत्नी सोडली, मुलं सोडले, धनसंपदा, भांडार, सैन्य सगळं सोडलं, मंत्री सोडले आणि गंगेच्या किनाऱ्यावर आले. त्या ठिकाणी अनेक ऋषी त्या ठिकाणी जमा होत होते. त्यांना कोणी बोलवलेलं नव्हतं, SMS मेसेज कोणी केलेला नव्हता, पण ऋषी त्या ठिकाणी येत होते. भगवंताची इच्छा, भगवंत सर्वांना हृदयामध्ये मेसेज देतात. परमात्मा रूपामध्ये भगवंत प्रत्येकाच्या हृदयामध्ये असतात आणि त्यांना मेसेज देतात, चला कार्यक्रम इथं सांगवीमध्ये चाललेला आहे, कृष्ण कथा चाललेली आहे, भगवद्गीता चाललेली आहे, तुकाराम गाथा चाललेली आहे, ऐकायला तुम्ही चला. असं भगवंतांनी सर्व ऋषींना मेसेज दिला. ऋषी त्या ठिकाणी गोळा झाले. परीक्षित महाराजांनी सर्व ऋषींना दंडवत केला आणि विचारलं, ज्याचा मृत्यू 7 दिवसामध्ये त्याचं काय कर्तव्य आहे, ज्याचा मृत्यू जवळ आलेला आहे त्यानं काय केलं पाहिजे. तेव्हा कोणी म्हणालं तुम्ही भजन करा, कोणी म्हणालं जप करा, तुम्ही म्हणालं यज्ञ करा, तुम्ही तीर्थाटन करा. अनेक मार्ग आहेत, पण एकच मार्ग
जो भगवंताकडे जातो तो कोणी सांगत नव्हतं. आणि इतक्यामध्ये शुकदेव गोस्वामी त्या ठिकाणी प्रकट झाले. शुकदेव गोस्वामी आले, त्यांच्या पाठीमागं आपण बघतो गावामध्ये एखादा संन्यासी आला, कोण आला तर काय लहान मुलं आणि त्यांच्या मागं लागतात, टिंगल लवाळी करतात, दगड मारतात. तसे अनेक स्त्रिया आणि मुलं. शुकदेव गोस्वामी दिगंबर अवस्थेमध्ये होते, ब्रह्मवादी होते आणि त्यांच्या मागे ही मुलं टिंगल लवाळी करत त्यांच्या मागे फिरत होते. आणि जेव्हा शुकदेव गोस्वामी या ऋषींच्या समुदायामध्ये आले, सर्व ऋषींनी त्यांना दंडवत घातला. शुकदेव गोस्वामीचं वय किती होतं? 15-16 वर्ष. आणि ऋषीचं वय होतं हजारो वर्ष. पण त्या ऋषीने काय केलं? शुकदेव गोस्वामीला दंडवत घातला. आणि जेव्हा हे त्या मुलाने पाहिलं तेव्हा म्हणले, हे कोणतरी मोठा माणूस आहे, आपण यांची टिंगल करू नये. ते मुलं निघून गेले. अशा प्रकारे शुक सनकादिकी उभारीला बाहो, परीक्षिती लाहो दिसा साता. 7 दिवस शुकदेव गोस्वामीने सांगितलं, मी भागवतम सांगतो, तुम्ही भागवत कथा ऐका आणि तुम्ही 7 दिवसाच्या आत मुक्त व्हाल. परीक्षित महाराज बसले, आसन घातलेलं आहे, शुकदेव गोस्वामींना बसण्यासाठी आसन दिलेलं आहे आणि कथा सुरू झाली. 7 दिवस 7 रात्र कथा भागवतम ऐकलं आणि कथेची पूर्णाहुती होताच परीक्षित महाराजांनी आपला देह सोडला आणि वैकुंठाला गेले. परीक्षित महाराज की जय, शुकदेव गोस्वामी महाराज की जय. आणि परीक्षित महाराजांनी देह सोडून वैकुंठाला गेल्यानंतर तक्षक आला आणि मेलेल्या मुर्द्याला त्यांनी दंश केला. मेलेल्या मुर्द्याला मारण्यात काही अर्थ नाही, तो गेलेला अगोदरच. अशा प्रकारे भगवंताचे महान भक्त शुकदेव गोस्वामी त्यांनी भगवंताची कथा ऐकली. 7 दिवस 7 रात्र कुठलाही ब्रेक नाही, खाणं नाही, पिणं नाही, ऊन वारा पाऊस काही नाही, विश्रांती नाही. 24 तास 24/7 कथा ऐकली आणि भगवंताची कथा ऐकून मुक्त झाले. अशा प्रकारची श्रवण भक्तीचे आचार्य आहेत परीक्षित महाराज. श्रवण कसं करावं, भगवंताची कथा कशी ऐकावी, हे परीक्षित महाराजांनी दाखवून दिलेलं आहे. आणि परीक्षितासाठी उभारीला बाहो 7 दिसा, हे ऋषी मुनींनी शुकदेव गोस्वामींनी 7 दिवस 7 रात्र परीक्षित महाराजांना उद्धार करण्यासाठी, मुक्त करण्यासाठी त्यांनी काय केलेली आहे? भागवताची कथा केलेली आहे. श्रीमद भागवत कथा 18,000 श्लोक सर्व त्या ठिकाणी कथन केलेलं आहे आणि परीक्षित महाराजांचा उद्धार झालेला आहे. अशा प्रकारे आपल्या भक्तांच्या उद्धारासाठी भगवंत काय करतात? संतांना पाठवतात, ऋषींना पाठवतात, मुलांना पाठवतात किंवा भगवंत स्वतः येतात. परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. अशा प्रकारे भगवंत आपल्या भक्तासाठी कार्य करत असतात. पहिल्या चरणामध्ये महाराज सांगतायत. दुसऱ्या चरणामध्ये महाराज सांगतायत, उठा उठी करी स्मरणाचा धावा, धरवत देवा नाही धीर. भगवंत काय करतात? उठाउठी करतात. भगवंताला नुसतं निरोप मिळायला उशीर आहे की माझा भक्त संकटात आहे. भगवंत सगळं सोडतात आणि पळत येतात. अनंत कोटी ब्रह्मांडाचे नायक वैकुंठ सोडतात, गोलोक सोडतात, पडतात जडभारी, दासे आठवावा हरी, मग तो होऊनी दिशीन आड घाली सुदर्शन. कुठलंही संकट आलं की भगवंताचं स्मरण करा. आणि तुम्ही जर भगवंताचे भक्त असाल, तुम्ही जर भगवंताची शरणागत असाल तर भगवंत तुम्हाला वाचवल्याशिवाय राहणार नाहीत. मोठं संकट असेल तर भगवंत छोटं करतात. तुमच्या डोक्यात मोठा दगड पडणार असेल तर भगवंत काय करतात? एखादं फूल किंवा फळ पडेल अशी व्यवस्था करतात. तुमचा प्राण जाणार असेल तर भगवंत काय करतात? एखादा हात किंवा पाय घालवतात, तुमचं दुःख कमी करतात. तुमचा पाय जाणार असेल, हात जाणार असेल तर भगवंत एकच बोट का त्या ठिकाणी घालवतात. अशा प्रकारे भक्ताचं दुःख कमी करण्यासाठी आणि भक्तांना मदत करण्यासाठी कृपाळू तातडी उतावेळ. भगवंत कसे आहेत? कृपाळू आहेत.
आणि उतावीळ आहेत. कशासाठी? आपल्या भक्ताचं रक्षण करण्यासाठी, आपल्या भक्ताला भेटण्यासाठी, आपल्या भक्ताला संकटातून मुक्त करण्यासाठी भगवंत उतावीळ आहेत. ते महाराज सांगतायत, उठाउठी करी स्मरणाचा धावा, धाव धर्वत देवा नाही धीर. भगवंताला धीर राहत नाही. काय काय माणसांना धीर नसतो. बघा, गावाला जायचं असेल, 10 वाजता ट्रेन असेल तर ते माणसं 8 वाजता स्टेशनवर पोहोचतात, कारण त्यांना धीर धरवत नाही. गाडी चुकेल, जागा मिळणार नाही, मग हे होईल म्हणून लवकर. अशा प्रकारे उतावीळ. तर भगवंत सुद्धा असे उतावीळ असतात. केव्हा माझा भक्त भेटेल, केव्हा तो मला धावा करेल, केव्हा तो मला आवाज देईल, केव्हा तो भगवंत पुकारेल मला, आणि केव्हा मी जाऊन त्याचं रक्षण करीन. अशा प्रकारे भगवंत सुद्धा वाट पाहत असतात. आपण पाहतो मंदिरामध्ये भगवंताची सेवा करण्यासाठी अनेक लोक त्या ठिकाणी वाट पाहतात. आज मला सेवा मिळेल, उद्या मला सेवा मिळेल, मी आज भगवंताची आरती करीन, मी आज भगवंतांना भोग दाखवीन. अशा प्रकारे उतावीळ असतात. केव्हा सेवा मिळेल. सगळेच उतावीळ नसतात. मनुष्यानाम सहस्रेषु कश्चित तती सिद्ध आहे. हजारात एखादाच उतावीळ असतो. आणि अशा उतावीळ असणाऱ्या हजारामध्ये एखादाच भगवंताचा शुद्ध भक्त बनतो आणि भगवंताच्या धामामध्ये जातो. गीतेमध्ये भगवंत सांगतायत, मनुष्यानाम सहस्रेषु कश्चित दतती सिद्धये यत तामपि सिद्धानाम कश्चिन्वा वेत्ती तत्वता. अशा सिद्धापैकी एखादाच भगवंताच्या धामामध्ये जातो. लाखातून एक. तुम्ही म्हणता लोकच मंदिरात काय येत नाहीत. कसे येतील? तुमच्या गावात लाख लोकच नाहीयेत, हजार पण नाहीये. हजारातला एक. समजा तुमच्या गावात 2000 लोक आहेत, मग 2-4 येणार. हे कलियुग आहे. कलियुगामध्ये माया त्यांना खेचते. मंदिरात जाऊ नको, तिकडं पट्टी मागतील, पैसे मागतील, ते तिथं वेळ घालवतील, तुला तिथं बसायला लावतील, भजन करायला लावतील. मग घरचं काम कोण करणार? पैशाचं नुकसान आणि वेळेचं नुकसान आणि घरचं काम राहील. अशा प्रकारे मायादेवी तिकडे खेचत असते आणि भक्त भगवंत इकडं खेचत असतात. 2 पार्टी आहे. कुठल्या पार्टीमध्ये जायचंय ते आपण ठरवायचं. भगवंताची भक्ती करून जन्ममृत्यूच्या चक्रातून, जन्ममृत्यू जरा व्याधी दुःख दोषानु दर्शनम, या 4 प्रकारच्या दुःखातून, आणखीन प्रपंचामध्ये भौतिक जगतामध्ये अनेक दुःख येतात, अनेक संकट येतात. त्याला दुःखाला तोंड देता 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 नाकी नऊ येतो, पण संसार सुटत नाही. मनी नाही भाव, देव मला पाव, देवा या संकटातून मला सोडव. जेव्हा आपण मातेच्या गर्भामध्ये असतो, खाली मुंडी, पाय खाली आणि मुंडकही खाली, असं कमान त्या गर्भामध्ये कोंडलेला असतो, हवा नाही. आणि मलमूत्र, रक्त, मांस, अनेक कृमी कीटक त्या ठिकाणी असतात. हवाबंद डब्यात तुम्हाला एखाद्या रूम मध्ये कोंडून ठेवलं, खिडकीदार कुलूप लावलं, राहू शकाल का? नाही. गर्भामध्ये 9 महिने राहता, कारण तिथं दुसरा इलाज नाही. आणि जेव्हा तिथं दुःख वेदना होतात, तेव्हा भगवंताचा धावा करतो, भगवंता मला या संकटातून सोडव, मी तुझी भक्ती करेन. आणि जेव्हा गर्भातून बाहेर येतो, तेव्हा भगवंताला दिलेलं वचन विसरून जातो. मी कोण, भगवंत कोण, काय कळत नाही. आणि मग तो या भौतिक जगतामध्ये अडकतो आणि पुन्हा जन्म, पुन्हा मृत्यू या चक्रामध्ये राहतो. भगवंताला दिलेलं वचन विसरतो आणि म्हणून पुन्हा दुःख भोगावं लागतो. अशा प्रकारे दुःखातून मुक्त करण्यासाठी आणि आपल्याला वैकुंठात घेऊन जाण्यासाठी भगवंत येतात. भगवंत कशासाठी अवतार घेतात? आपण भगवंताचे लेकर आहोत. विठू माझा लेकुरवाळा, आपला बा आहे विठोबा, आपण त्याचे लेकर आहोत. आणि मग आपण काय केलं पाहिजे? आवाज बंद करून. आपण काय केलं पाहिजे? भगवंताचा धावा केला पाहिजे, भगवंताला पुकारलं पाहिजे. जेव्हा आपल्यावर संकट येईल तेव्हा आपण भगवंताचा धावा करणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे.
त्वरा झाली गरुडा टाकीले मागे. तिसऱ्या चरणामध्ये महाराज सांगतायत त्वरा झाली गरुडा टाकीले मागे. भगवंत गरुडावर बसून येत होते, पण गरुडाचा किती स्पीड आहे, वायू वेगापेक्षा जास्त. पण भगवंताला त्याच्याही पेक्षा लवकर जायचं होतं, म्हणून त्यांनी काय केलं, गरुडाला म्हणले तुझं काम नाहीये, आता मी तुझ्या खांद्यावरून उतरतो, मी तुझ्या पाठीवरून उतरतो आणि तू काय कर, तू माझ्या पाठीवर बस. गरुडाला पाठीवर घेतलं आणि भगवंत मनाच्या वेगाने धावू लागले. कुठं? त्वरा झाली गरुडा टाकीले मागे, द्रौपदीच्या लागे नारायणे. जेव्हा द्रौपदीने धावा केला, द्रौपदीने काय केला, भगवंताचा धावा केला. भगवंत एका क्षणामध्ये रुक्मिणीला न सांगता जेवता जेवता हात सुद्धा धुतला नाही, पाणी सुद्धा पिले नाहीत. द्रौपदी भगवंताची महान भक्त आहे. द्रौपदी भगवंताची महान भक्त आहे आणि भक्तासाठी भगवंत काही करतात. त्वरा झाली गरुडा टाकेले मागे. भगवंत म्हणले उशीर होतोय, माझा भक्त द्रौपदी संकटामध्ये आणि तिला वाचवणं माझं काम आहे, मला लवकर गेलं पाहिजे. गरुडा तुझ्या स्पीडने गेलं तर उशीर होईल. गरुडाला पाठीवर खांद्यावर बसवलं आणि भगवंत त्वरित एका क्षणामध्ये द्रौपदीच्या जवळ प्रकट झाले. वस्त्र रूपाने भगवंतांनी वस्त्र साडी पुरवली. वस्त्र नारायण भगवान की जय. भगवंतांनी वस्त्र रूपामध्ये अवतार घेतला, वस्त्र रूपामध्ये द्रौपदीचं रक्षण केलं. द्रौपदी भगवंताची महान भक्त आहे. द्रौपदी यज्ञ कुंडातून उत्पन्न झालेली आहे. द्रुपद राजाची कन्या आहे. जेव्हा द्रोणाचार्याचं आणि द्रुपद राजाचं भांडण झालं, मित्र होते ते शत्रू झाले, तेव्हा त्याचा बदला घेण्यासाठी आपल्याला पुत्र पाहिजे, म्हणून त्यांनी काय केलं, यज्ञ केला द्रुपद राजांनी. आणि यज्ञामधून दृष्टद्युम्न आणि द्रौपदी प्रकट झाली. दृष्टद्युम्नाला शस्त्र अस्त्र विद्येचं शिकवण दिली की हा द्रोणाचार्याचा बदला घेईल, आपल्या शत्रूला मारेल, अशा प्रकारचा द्रुपद राजाने विचार केला. आणि द्रौपदी भगवंताची भक्त, ती सुद्धा अग्नीतून प्रकट झाली. द्रौपदी स्वयंवर झालं. अर्जुनानं तो स्वयंवरामधला जे ठेवलेला पण होता जिंकला. धनुष्य खाली बघून पाण्यात वरच्या माशाचा डोळा फोडायचा बाणाने, अशा प्रकारचा पण होता स्वयंवरामध्ये. त्या अर्जुनाने जिंकलेला आहे. बाकी सगळे फेल झाले राजे. दुर्योधनादी कुणीही त्या ठिकाणी जिंकू शकलं नाही. कर्ण धनुष्य उचलून पण पूर्ण करण्यासाठी जात होता, पण द्रौपदीने सांगितलं हा क्षत्रिय नाहीये. कर्ण कोण आहे? दासीपुत्र आहे, सुतपुत्र आहे, त्याच्याशी मी विवाह करू इच्छित नाही. आणि मग कर्णालाही राग आला, त्याने मनामध्ये द्वेष धरला आणि म्हणून तो दुर्योधनाला सहाय्य करायचा द्रौपदीचा अपमान करण्यासाठी. पांडव अनेक संकटामधून वाचले भगवंताच्या कृपेने. भीष्माचार्य आणि विदुर यांच्या सहाय्याने अनेक संकटातून भगवंतांनी त्यांचं रक्षण केलं. आणि जेव्हा पांडव मोठे झाले, अर्ध राज्य मागितलं. पूर्ण राज्यावर हक्क पांडवाचा होता, कारण राजा पांडू होते आणि पांडू लवकर, मुलं लहान असताना पांडू वारले आणि त्यामुळं धृतराष्ट्राला टेम्पररी राजा बनवलं, तात्पुरतं. पण धृतराष्ट्र काय झाला, मला हे कायमची गादी चांगली, आपल्याला प्रत्येकाला वाटतं आपल्याला खुर्ची पाहिजे, प्रत्येकाला वाटतं मी बॉस पाहिजे, मी राजा पाहिजे. दास व्हायला कुणी तयार नाही. जो भगवंताचा दास होईल तो राजापेक्षा श्रेष्ठ आहे. पण धृतराष्ट्र अंधा राजा, प्रजा आंधळी, अदांतरी दरबार, उद्धवा अजब तुझे सरकार. राजा आंधळा आणि त्याच्या मागे जाणारी प्रजाही आंधळी. अशा प्रकारे अजब सरकार आपण पाहतो. राजकारणामध्ये अजब अजब लोक एकत्र येतात, 4-4, 5-5 पक्षातील लोक एकत्र येतात आणि आघाडी करतात. कशासाठी? निवडून येण्यासाठी.
निवडून आल्यावर काय करणार? जेवढा खर्च केलाय त्याच्यात 100 पट लुटमार करणार, वसुली. अशा प्रकारचं राजकारण. अंधा राजा. धृतराष्ट्र आंधळा होता, डोळ्यांनी नाही तर ज्ञानाने सुद्धा आंधळा होता, अज्ञानी होता. विदुराने दिलेलं ज्ञान त्याला पचत नव्हतं. आपला हट्ट, आपलं अज्ञान तो सोडायला तयार नाही. विदुर महाराजांनी अनेक वेळा प्रयत्न केले, भीष्माचार्यांनी प्रयत्न केले, पण तो ऐकत नव्हता. हट्टी. राज हट्ट, बाल हट्ट, स्त्री हट्ट, अशा प्रकारचा हट्ट धृतराष्ट्राचा होता. म्हणून हस्तिनापूरचं राज्य संपलं. 100 कौरव संपले. कशामुळं? अज्ञान आणि हट्ट. ते जर गोडीत राहिले असते, अर्ध अर्ध राज्य घेतलं असतं, तर कौरवी राहिले असते, पांडवी राहिले असते. भगवंत शिष्टाई करायला गेले, म्हणले पांडवांना 5 गावं तरी द्या, राज्य नाही ते नाही. त्यांना उदरनिर्वाहासाठी क्षत्रिय आहेत, त्यांच्यासाठी 5 गावं द्या. धृतराष्ट्र काय बोलत नव्हता. दुर्योधन म्हणाला, सुईच्या टोकावर बसेल एवढी माती सुद्धा मी देणार नाही. मग युद्ध अटळ झालं. पांडवांना हरवायचं. कसं हरवायचं? शकुनीनं सांगितलं, तुम्ही दूध खेळा, दूध क्रीडा. युधिष्ठिर महाराज हे धर्माचं पालन करणारे आहेत, आणि प्रत्येक राजाला जर आपण आवाहन केलं दूध खेळायला, तर तो नाही म्हणू शकत नाही, कारण तो क्षत्रियाचा धर्म आहे. शकुनी आणि दुर्योधन, चांडाळ, चौकडी, कर्ण आदी लोकांनी युधिष्ठिर महाराजांना आवाहन केलं. दूध खेळण्यासाठी युधिष्ठिर महाराज आले, आणि शकुनीने आपल्या बापाच्या हाडाची ते सोंगट्या बनवल्या होत्या, आणि तो म्हणेल तशाच सोंगट्या पडायच्या. 5 गुण म्हणलं तर 5, 10 गुण म्हणलं 10, 12 म्हणलं 12. ते सोंगट्या शकुनी म्हणेल तशा पडत होत्या. आणि त्यांनी अशा प्रकारे खोटेपणा करून युधिष्ठिर महाराजांना हरवलं. युधिष्ठिर महाराजांचं राज्य गेलं, सैन्य गेलं, भाऊ लावले, भाऊ ते पण हारले, स्वतःला लावलं महाराजांनी, ते पण हारले. आणि मग युधिष्ठिर महाराजांना पश्चाताप होऊ लागला. पण वेळ गेलेली होती. गेलेली वेळ, सुटलेला बाण आणि बोललेला शब्द परत कधी येत नाही. युधिष्ठिर महाराज शांत झाले. दुःख मनामध्ये वाटू लागलं. भीम आणि अर्जुन, भीम भयंकर रागात होता, पण युधिष्ठिर महाराज त्यांना अनुमती देत नव्हते. भीम म्हणला, मी बघतो त्याला एकेकाला, सगळ्यांना एका गावात पाडून टाकतो. पण युधिष्ठिर महाराज त्यांना शांत करायचे. आणि शेवटी या चांडाळ चौकडीने काय केलं? युधिष्ठिर महाराजांना म्हणले, अहो सगळं हारलं नाही तुम्ही, अजून तुमची पत्नी द्रौपदी आहे ना, तुम्ही तिचा डाव लावा, आणि तुम्ही जिंकला तर सगळं तुम्हाला परत मिळेल, राज्य, वैभव. युधिष्ठिर महाराजांनी नाही म्हणायचं होतं ना, भगवंताची इच्छा. द्रौपदीला लावलं आणि ते डाव सुद्धा हारले. आणि मग कर्ण, दुःशासन, कर्ण मांडी थापटून म्हणाला, त्या दासी, द्रौपदी माझी दासी आहे, तिला घेऊन या, माझ्या मांडीवर बसवा. तेव्हा भीमानी प्रतिज्ञा केली, ज्या मांडीवर तू बसण्यासाठी बोलत होता ना, ती मांडी फोडून मी रक्तप्राशन करीन युद्धामध्ये. अशा प्रकारे भीषण प्रतिज्ञा केली. दुःशासन गेला आणि द्रौपदीला ओढत आणू लागला. तिचे केस धरले. द्रौपदी यायला तयार नव्हती. द्रौपदी म्हणली, जो माणूस स्वतःला हारलेला आहे तो दुसऱ्याला डावावर कसा लावू शकतो? त्याला स्वतःचाच अधिकार नाही राहिला तर दुसऱ्यावर अधिकार त्याचा कसा चालू शकतो? मला न्याय द्या. पण आंधळ्या राजांनी न्याय दिला नाही. भीष्म, द्रोण गप्प राहिले, आणि दुःशासन द्रौपदीला ओढत सभेमध्ये आणू लागला. द्रौपदीने स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न केला. दुःशासन आपल्या हाताने तिची साडी ओढू लागला. तेव्हा भगवंताचा धावा केला. पाहे पाहे महाभावो, गोविंद गोविंद, आणि धावा करता क्षणी
भगवंत त्या ठिकाणी वस्त्र रूपामध्ये प्रकट झाले आणि द्रौपदीला वस्त्र पुरवलं. आणि तो दुःशासन ते साडी ओढून 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 दमला. साडीचा ढिगारा भांडार त्या ठिकाणी झालं, ढिगारा लागला, पण द्रौपदीचं वस्त्रहरण करू शकला नाही. भगवंत काय करतात, आपल्या भक्ताची लाज राखतात. भगवंताला धीर धरवत नाही. तेव्हा भगवंत काय झाले, वस्त्र रूपामध्ये भगवंताचं द्रौपदीचं रक्षण केलं. द्रौपदीच्या लागे नारायणे गरुडा टाकीले मागे, आणि त्वरा झाली. भगवंत त्वरित आले, एका क्षणामध्ये आले. तर शेवटच्या चरणामध्ये महाराज सांगतायत, तुका म्हणे करी बहुत तातडी, प्रेमाची आवडी लोभ फार. भगवंत खूप तातडी करतात. कृपाळू तातडी उठता वेळ, तुका म्हणे उभारिल्या दोन्ही बाया. भगवंत कर कटेवर ठेवून उभा आहेत. विठ्ठल, भगवान विठ्ठल उभारिल्या दोन्ही बाया, तुका म्हणे भेटावया. भक्तांना भेटण्यासाठी भगवंत उता वेळ आहेत. केव्हा माझा भक्त येईल, केव्हा माझ्या पायाला मिठी मारेन, मी केव्हा त्याला मिठी मारेन, अशा प्रकारचे भगवंत त्या ठिकाणी उतावेळ असतात. भगवंत वाट पाहतात की केव्हा माझे भक्त येतील आणि केव्हा मी त्यांना भेट देईन, केव्हा मी त्यांच्यावर कृपा करेन. अशा प्रकारे भगवंत अनेक उदाहरणं आहेत शास्त्रामध्ये, पुराणामध्ये. भगवंत धावत येतात, सर्व सोडून येतात. जेव्हा दुर्वासा ऋषी परीक्षा घ्यायला आले होते, दुर्योधनाने पाठवलं होतं, पांडव वनवासामध्ये होते, आणि त्यावेळेस दुर्वासा ऋषी आपले 60,000 ऋषी घेऊन आले, शिष्य घेऊन आले, आणि म्हणले भिक्षान देही, आम्हाला भूक लागलेली आहे. तेव्हा युधिष्ठिर महाराज संकटात पडले. आता ऋषीने मागितलं, आपल्याला नाही म्हणता येत नाहीये. म्हणले ठीक आहे, तुम्ही आंघोळ करून या, तुमचं गायत्री वगैरे गंगेमध्ये स्नान करून या, तोपर्यंत तुमच्या भोजनाची व्यवस्था करतो. युधिष्ठिर महाराजांनी पाहिलं, वनामध्ये आहोत आपण, वनवासामध्ये, भांड गोडाऊनमध्ये काही धान्य शिल्लक नाहीये, सर्वांचं भोजन झालेलं आहे. द्रौपदीला जे अक्षय पात्र दिलेलं आहे सूर्यदेवानी, भगवंताच्या कृपेने त्यातून अनेक पदार्थ, अनेक प्रकारचं अन्न उत्पन्न होतं. पण जेव्हा ते धुवून ठेवलं जातं, तेव्हा पुन्हा अन्न उत्पन्न होत नाही. आता काय करावं, अक्षय पात्र काम करत नाही आणि अन्नधान्यही त्या ठिकाणी साठा नाहीये गोडाऊनमध्ये, काय करावं. द्रौपदीला सांगितलं, दुर्वासा ऋषी आपल्या 60,000 शिष्यासहित आलेले आणि इथं भंडारा भोजन करायचंय. युधिष्ठिर महाराज चेहरा पाहिला द्रौपदीने आणि म्हणले घाबरू नका, आपला सहाय्यकारी भगवंत आहे, पांडवाचा सहाय्यकारी. कृष्ण आपला सहाय्यकारी असताना आपल्याला भिण्याची, घाबरण्याची आवश्यकता नाही. द्रौपदीने धावा केला आणि भगवंत जेवता जेवता न जेवताच आले, आणि आल्या आल्या म्हणले, द्रौपदी काय करते, मला भूक लागली, जेवायला वाढ. द्रौपदी म्हणले, अहो इथं तो तर प्रॉब्लेम आहे, इथं अन्न नाहीये आणि या 60,000 शिष्यांना भूक लागलेली आहे दुर्वासांच्या, त्यांना द्यायला अन्न नाहीये, आम्हाला पण नाहीये, तुम्हाला कुठून देणार. भगवंत लीला करतात. भगवंत म्हणतात, तुझ्या पात्रामध्ये थोडं असेल बघ, कुठे ते पात्र घेऊन ये. म्हणले नाही, मी धुवून घासून पुसून ठेवलंय, तर घेऊन तरी ये. जेव्हा द्रौपदी ते पात्र घेऊन आली, तेव्हा भाजीचं एक कण, भाजीचं एक पान किंवा भाताचं एक शीत त्यामध्ये चिटकलेलं राहिलेलं होतं. द्रौपदीनं घासून पुसून धुवून ठेवल्यावर त्यात कुठून येईल का एक कण अन्नाचा, नाही येणार. तरी भगवंताची कृपा आहे, भगवंत लीला करील तो काय नव्हे महाराज. भगवंत काही करू शकतात. रिकामा असलं तर त्याला भरू शकतात, आणि भरलेला असेल तर त्याला रिकामा करू शकतात. राईचा पर्वत करू शकतात आणि पर्वताला राई करू शकतात. एवढा मोठा द्रोणागिरी पर्वत, एवढा मोठा गोवर्धन पर्वत भगवंतांनी आपल्या डाव्या हाताच्या करंगळीच्या नखावर 7 दिवस धरला.
जसं एखादा चेंडू आपण किंवा फूल लहान मुलानं धरावं, तसं भगवंतानी 7 वर्षाचं बालक, भगवंत लहान असले तरी शक्ती तेवढीच आहे. भगवंत महान आहेत. भगवंत अद्भुत लीला करतात. असं नाही लहानपणी भगवंताकडे शक्ती नाही. लहान असले तरी तेवढी शक्ती, आणि मोठे असले तरी भगवंत दिव्य आहेत. सच्चिदानंद ईश्वर परमकृष्ण सच्चिदानंद विग्रह अनादिर आदि गोविंद सर्व कारणम, सर्व कारणाचे कारण आहेत. त्यांना माहित होतं द्रौपदीने का बोलवलंय, पण ते लीला करतात. द्रौपदीला म्हणतात तुला पाहिलं नाही का, हे काय इथं अन्नाचा कण आहे, तो मला दे. द्रौपदीने ते अन्नाचा शीत भगवंताने दिलं. कृष्णाने ते खाल्लं. यस्मिन तुष्टे जगत तुष्टम, भगवंत तुष्ट झाले. भगवंतानी ढेकर दिली. तिकडं दुर्वासा ऋषींनी पण ढेकर दिली, आणि 60,000 ऋषींनी त्या शिष्याने पण ढेकर दिली. सगळ्या जगाचं पोट भरलं. जगाचं पालन पोषण करणारे योगक्षेमम वाहाम्यहम हे भगवंत स्वतः आहे. आपण म्हणतो मी पालन पोषण करतो कुटुंबाचं. माताजी म्हणतात मी सर्वांना खायला घालते बनवून. प्रभूजी म्हणतात मी कमवून आणून यांना खायला घालतो. पण जोपर्यंत भगवंताची कृपा तुमच्यावर आहे तोपर्यंत तुम्ही घालू शकता. भगवंताची कृपा एकदा भगवंताने काढून घेतली, लाईट गेली की आपल्या घरातले सगळेच वस्तू बंद होतात. फ्रीज, टीव्ही, वॉशिंग मशीन, मिक्सर, ग्राइंडर सगळं बंद होतं. तसं भगवंताने कृपा काढून घेतली की सगळं बंद होतं. भगवंताच्या कृपेवर चाललेलं आहे. गाडीत पेट्रोल भगवंत टाकतायत. पेट्रोल नसेल तुमची गाडी कुठे चालणार? तुम्ही गाडी चालवू शकत नाही, आणि गाडीला धक्का मारायची ताकद आजकाल कुणाकडे नाहीये. अशा प्रकारची आपली अवस्था आहे. अहंकार विमूढात्मा करता मिती म्हणते. आपल्या अहंकारामुळं मी करताय, मी केलं, माझ्यामुळं झालं, अशा प्रकारचा विचार या भौतिक जगतामध्ये असतो. पण भगवंतामुळं झालं. भगवंताची कृपा आहे. भगवंत सर्व काही करतात. भगवंत सर्व काही पुरवतात. हा भक्तांचा विचार आहे. हा संतांचा विचार आहे. तर तो विचार आपल्याला ग्रहण करायचा आहे. भगवंत तातडी करतात, कृपा करतात, उतावीळ करतात. दुर्वासा मुनी अंबरीश राजाकडे गेले होते. अंबरीशाला सुद्धा अशाच प्रकारे त्रास दिला त्यांनी. एकादशीचं पारणं करण्यासाठी द्वादशी दिवशी दुर्वासा मुनी आले. राजा म्हणले ठीक आहे तुम्ही स्नान वगैरे करून या, तोपर्यंत मी भोजनाची व्यवस्था करतो. दुर्वासा मुनी शिष्यासह आंघोळीला गेले, आणि इकडे पारणं सोडायची वेळ आली. एकादशीच्या नंतर दुसऱ्या दिवशी बारस म्हणतो आपण, पारणं सोडायचं असतं, आणि त्याचा वेळ असतो 2 तास, 1 तास, 1.5 तास, 10 वाजेपर्यंत. 8 ते 10 साधारण वेळ असतो जनरली. त्या वेळेमध्ये उपास सोडला पाहिजे, तर एकादशीचं फळ मिळतं, नाहीतर फळ मिळत नाही. दुर्वासा मुनी तिकडे आंघोळीला गेले, आणि इकडे पारण्याचा वेळ निघून चालला, मुहूर्त निघून चालला. अंबरीश महाराजांनी ब्राह्मणांना विचारलं काय करायचं. ब्राह्मण म्हणले तुम्ही काय करा, थोडं गंगाजल तुळशी जल घ्या, आणि गंगाजल तुळशी जल घेतल्याने उपास मोडत नाही, आणि ते घेतल्यानंतर तुमचं पारणं सुद्धा होईल. कारण तुम्ही निर्जला केलं होतं व्रत. तुम्ही काल जल घेतलं नव्हतं, तर आज जल घेतलं की तुमचं पारणं होऊन जाईल, आणि उपास मोडणार नाही. आणि जेव्हा ऋषी येतील तेव्हा मग तुम्ही 56 भोग 5 पक्वान्न जे काय असेल ते खाऊ शकता. ब्राह्मणांना विचारून महाराजांनी काय केलं, व्रताचं पारणं केलं, जल घेतलं, जल प्राशन केलं. इतक्यामध्ये दुर्वासा मुनी आले. त्यांनी पाहिलं राजाने पारणं सोडलेलं आहे. मी यायच्या अगोदर मला न घेता तुम्ही कसं काय पारणं सोडलं? दुर्वासा मुनींना राग आला. त्यांनी आपल्या केसातून एक राक्षस उत्पन्न केला, आणि म्हणले या राजाला मारून टाक, त्यांनी माझा अपमान केला. अशा प्रकारचे दुर्वासा, त्यांनाही भगवंतांनी रोल दिलेला आहे. ते भगवंताचे महान भक्त आहेत, ऋषी आहेत. तपश्चर्या हजारो वर्ष त्यांनी केलेली आहे. पण भगवंतांनी रोल दिला तर तो करावा लागतो. तो राक्षस राजाच्या मागे लागला.
तेव्हा भगवंतानी काय केलं, भगवंताचा धावा केला राजांनी, भगवंतानी लगेच सुदर्शन पाठवलं. जेव्हा जगाई मदाई नित्यानंद प्रभूवर हल्ला करत होते, तेव्हा चैतन्य महाप्रभूंनी लगेच सुदर्शनाला आवाहन केलं. पण नित्यानंद प्रभू म्हणले, भगवंता तुमचा अवतार यांना मारण्यासाठी नाही झालेला, यांना तारण्यासाठी झालेला आहे. अनेक युगामध्ये तुम्ही अनेक राक्षसांना मारलं, आता तुम्ही यांना तारा, सुदर्शन नका आणू. यांना तुम्ही हरे कृष्ण महामंत्र द्या, यांना भक्ती द्या, यांना प्रेम द्या, यांना सेवा द्या. आणि भगवंताच्या कृपेनं महान पापी जगाई मदाई अनेक अपराध ज्याने केलेले, एकही अपराध असा नाही त्याने केला नाही, त्या पापी लोकांचा सुद्धा उद्धार भगवान चैतन्य महाप्रभूंनी केला. सुदर्शन परत बोलवलं आणि कृपा दिली, हरिनाम दिलं. हरे कृष्ण महामंत्राचा प्रचार स्वतः चैतन्य महाप्रभूंनी केलेला आहे. हरे कृष्ण नाम गौर करीला प्रचार. या युगामध्ये कलियुगाचं कलोर दोष निधे राजन अस्ति एको महान गुण, कीर्तनादेव कृष्णस्य मुक्त संग परम रजेत. हे कलियुग दोषाचा सागर आहे, पण त्याच्यामध्ये एक महान गुण आहे, भगवान श्रीकृष्णाच्या नावाचं कीर्तन. तेव्हा तो मुक्त होतो. फक्त भगवंताचं नाव घेतलं तर जप तप साधन कचू नाही लागत. जप करायची गरज नाही, तप करायची गरज नाही, करू शकत नाही. फक्त भगवंताचं नाव घ्या. वेळ असेल तर 24 तासातून भगवंतासाठी 2 तास द्या. भगवंतानी 24 दिलेत तुम्हाला, 24 तास. तुम्ही भगवंताला बदल्यामध्ये 2 तास द्या, 1 तास द्या, अर्धा तास द्या, 5 मिनिट द्या. भगवंताचं नाव काम करता करता घ्या. स्वयंपाक करताना तुम्ही भगवंताची कथा ऐका, स्वयंपाक करताना भगवंताचा नामजप करा, शेताला जाताना तुम्ही भगवंताची कथा ऐकू शकता. खाईते सुईते बसीते उठीते हरी बोला खाता, हरी बोला पिता, सर्व कार्य करिता हरी बोला. तुकाराम महाराज म्हणतात, सर्व कार्य करताना आपण भगवंताचं स्मरण करू शकतो. आता मोबाईल सर्वांकडे आलेले आहे, स्मार्टफोन, त्याच्यातून भगवंताची कथा तुम्ही ऐकू शकता. जे वस्तू आपल्याकडे आहेत ते भगवंताच्या भक्तीमध्ये, सेवेमध्ये लावणं, यालाच भक्ती म्हणतात. आपले इंद्रिय भगवंताच्या सेवेमध्ये लावणं, यालाच भक्ती म्हणतात. अशा प्रकारे महाराज सांगतायत, तुका म्हणे करी बहुत तातडी. भगवंत खूप तातडी करतात. क्षणार्धामध्ये भगवंत त्या ठिकाणी प्रकट होतात, क्षणार्धामध्ये भक्ताचं रक्षण करतात. प्रेमाची आवडी लोभ फार. भगवंताला जो प्रेमाने शरण जातो, जो प्रेमाने भगवंतांना पत्रम पुष्पम फलम तोयम, भगवंतांना भोग अर्पण करतो. भावानी, देव भावाचा भुकेला. भावानी प्रेम नसेल तर भगवंत त्याचा स्वीकार करत नाही. तुम्ही जे भगवंताला भोग दाखवाल त्याच्यावर तुलसी पत्र पाहिजे. बिना तुलसी प्रभू एक नाही मानी. जेव्हा तुलसीचं पान ठेवू तेव्हा भगवंत भोग नैवेद्य स्वीकार करतात. प्रेम भावाने त्या ठिकाणी आपण दिला पाहिजे. अशा प्रकारे आपण भगवंताची सेवा केली पाहिजे, श्रवण कीर्तन केलं पाहिजे. परीक्षित महाराज, प्रल्हाद महाराज, ध्रुव महाराज अनेक भक्त आहे, भगवंताचा धावा करतात. गजेंद्र हत्ती होता, भगवंताला पुकारलं, भगवंत गरुडाला घेऊन लगेच त्या ठिकाणी आले आणि गजेंद्राला मोक्ष दिला. गजेंद्राला मुक्त केलेलं आहे. तर मगरमच्छाने ते पाण्यामध्ये पकडलेलं होतं, तेव्हा अनेक हत्तीनी, ते गजेंद्राचे मुलं होते, कळपा होता हत्तीचा, पण कुणी त्याला वाचवू शकलं नाही. हरिविन धावया न पवे कुणी. संकटाच्या वेळी फक्त भगवंत त्या ठिकाणी वाचवू शकतात. कुठलाही डॉक्टर, कुठलाही बँक बॅलन्स, कुठलाही पोलीस, कुठलाही सरकार, कुणी तुम्हाला वाचवू शकत नाही. तुमचं कोण आहे? जेव्हा तुम्ही संकटात असता तेव्हा तुमच्या मदतीला कोण येतो? तो तुमचा आहे. काही लोक आले तर ते तुमचे आहेत, पण भगवंत कधी आपल्या भक्ताचा त्याग करत नाही. न मे भक्त्या प्रणश्यती सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणं व्रज. भगवंत सांगतात, सर्व धर्माचा त्याग कर, मला शरण ये. अहम त्वा सर्व पापेभ्यो, मी तुला सर्व पापातून मुक्त करीन. मोक्ष इष्यामी मा शुच, मी तुला मुक्त करीन, घाबरू नकोस. अशा प्रकारे भगवंतांनी वचन गीतेमध्ये दिलेलं आहे. अनेक शास्त्र भगवंताची महती गातात, गुण गातात.
त्याचं अध्ययन करा, श्रवण करा, कीर्तन करा, भगवंताचं स्मरण करा, सर्व कार्य करा. आपली जिम्मेदारी आहे, कर्तव्य आहे. अन्न वस्त्र निवारा आपल्याला पाहिजे, त्याच्यासाठी आपल्याला कर्म केलं पाहिजे, कर्तव्य केलं पाहिजे. थोडं घरदार चलो हरिद्वार असं नाही. आपल्याला कर्म करता करता भगवंताचं स्मरण करायचंय आणि मग भगवंत आपल्याला कृपा करतील, मुक्त करतील. आपण भगवंताच्या धामामध्ये जाऊ, ज्या ठिकाणी दुःख नाही, वैकुंठ, जिथं कुठलीही चिंता नाही, जिथं कुठलंही दुःख नाही, असं वैकुंठ धाम हे आपलं धाम आहे. आणि भगवंत आपले पिता आहेत. तर आपल्याला त्या ठिकाणी जाण्यासाठी प्रयत्न करायचे, भगवंताची भक्ती करायची, साधना करायची. आपण साधन सिद्ध कष्ट करून गेलं पाहिजे. कष्टाविना फळ ना मिळते. तुकाराम महाराज म्हणतात, येरा गबाळ्याचे काम नव्हे, असेल हरी तर देईल पलंगावरी, पलंगावरी हरी काही देत नाही. आपल्याला मंदिरात गेलं पाहिजे, आपल्याला सेवा केली पाहिजे, साधना केली पाहिजे, तेव्हा आपल्याला भगवंत कृपा करतील. गुरु कृष्ण प्रसादे पाये भक्ती लता बीज. भगवंताच्या कृपेने गुरु भेटतात आणि गुरुच्या कृपेनं भगवंताचं धाम भेटतं. नाम, गुरुच्या कृपेने नाम भेटतं आणि नामसे धाम तक. महाराज म्हणतात, नामसे धाम तक. आपण भगवंताचं नाव घेतलं तर आपण भगवंताच्या धामापर्यंत पोहोचू शकू. हरे नमः. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. माऊली महावैष्णव जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरे कृष्ण. हे कृष्ण. कोणी जाऊ नका. प्रभूजींनी जी कथा सांगितली आहे त्याच्याशी रिलेटेड 1-2 मिनिटाची फक्त मी क्लिप दाखवते सर्वांना, जी गजेंद्र मोक्षची आहे. सगळ्यांनी ऐका. तर बघितलं तर आणखीन कनेक्ट करू शकाल. ठीक आहे, मी शेअर करते स्क्रीन. सर्वजण पहा. नारायणाय नमो नमः. वासुदेवाय नमो नमः. नारायणाय नमो नमः. वासुदेवाय नमो नमः. आज तुमने दिए दर्शन अपने प्रिय, हर पल हर दिशा तुम्ही तुम बसे. अपनी सुध बुध में हारा, मेरा बस तू ही सहारा. तुझसे तुझको है नारायणाय नमो नमः. वासुदेवाय नमो नमः. नारायणाय नमो नमः. वासुदेवाय नमो नमः. आज तुमने दिए दर्शन अपने प्रिय, हर पल हर दिशा तुम्ही तुम बसे. अपनी सुध बुध में हारा, मेरा बस तू ही सहारा. तुझसे तुझको है. हरे कृष्ण. हरे कृष्ण. धन्यवाद प्रभूजी. कोणाला काही प्रश्न असेल तर तुम्ही विचारू शकता. हरे कृष्ण. कुणाला काही बोलायचंय का? प्रश्न आहे का? हरे कृष्ण प्रभूजी. दंडवत प्रणाम. प्रणाम, बोला. प्रश्न आहे. प्रभूजी, तुम्ही म्हणालात की परीक्षित महाराज जेव्हा गेले होते म्हणजे शिकार करून, त्यावेळेस ते ऋषी मुनी म्हणजे समाधीस्थ होते आणि ते भगवंताच्या ध्यानामध्ये मग्न होते.
पण ते भगवंताच्या ध्यानामध्ये मग्न होते म्हणून त्यांनी लक्ष दिलं नाही की परीक्षित महाराज तिथे आलेले आहेत. हे तर फार उच्च कोटीचे भक्त आहेत हे सगळे. पण जेव्हा आपण आपल्यासारखी माणसं जेव्हा प्रभूजी आपण एखादी आता भगवंताची जर आपण पूजा करत असू आणि त्यावेळेस आपल्या घरात जर कुठला नॉन डिव्होटी किंवा डिव्होटी आले तर मग आपण अशा वेळेस काय करायचं? आपण जर पूजा करत असेल तर संतांचं वचन आहे, देव सारावे परते, संत पूजावे आरते. अगोदर संतांची पूजा करा, देवपूजा थोडा वेळ बाजूला ठेवा काही काळाकरता. ठीक आहे. मग तो नॉन डिव्होटी का असे ना? हा, भक्त असू द्या, मोठे संत असू द्या, छोटे भक्त असू द्या, देव सारावे परते, संत पूजावे आरते. अगोदर संतांचं स्वागत करा, संतांना बसण्यासाठी आसन द्या, पाणी द्या आणि नंतर काही वेळाने तुम्ही पूजा करू शकता. भगवंत त्या ठिकाणी तुमच्यावर कृपा करतील, नो प्रॉब्लेम. थँक्यू. धन्यवाद प्रभूजी. आणखीन काय आहे कोणा? हरे कृष्ण. जसं मी सुरुवातीला पण बोलले होते, कमी डिव्होटी जॉईन झाले होते, तर आता परत एकदा अनाउन्समेंट करते की जर कोणाला एक अभंग, कोणत्या पण अभंगावर जर तुम्हाला प्रवचन ऐकायचं असेल तर तुम्ही मला त्या अभंगाचा स्क्रीनशॉट किंवा पाठवू शकता. मग मी प्रभूजींना विनंती करेन. आपल्याकडे 3-4 प्रभूजी प्रवचन द्यायला येतात, तर जे पण असतील त्या शनिवारी, तर मग मी त्यांना विनंती करेल की ह्या अभंगावर फक्त तुम्ही थोडं सोमवार मंगळवार असं करून तुम्ही जर पाठवलं तर मग बरं होईल. म्हणजे प्रभूजींना पण ते शोधायला आणि तयारी करायला. तयारी तर म्हणजे ते नेहमी तयारच असतात प्रवचन द्यायला, पण तरी पण लवकर अरे पाठवलं तर मग ठीक होईल. तर तुम्ही असं पाठवू शकता अभंग. माझा नंबर, मी जे ग्रुपमध्ये तुम्ही ज्या लिंकवर जॉईन करता तो मीच, ती लिंक मीच पाठवत असते, तर तोच माझा नंबर आहे. तर तुम्ही त्या नंबरवर मला अभंग पाठवू शकता. हरे कृष्ण. हरे कृष्ण. ठीक आहे, थांबूयात प्रभूजी आपण मग. कोणाचा Yes. प्रश्न नाही. वाञ्छा कल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर श्रील प्रभुपाद की जय. महावैष्णव संत तुकाराम महाराज की जय. हरे कृष्ण. धन्यवाद सर्वांचे. दंडवत हरे प्रणाम कृष्ण प्रभूजी. प्रभुजी, माता की दंडवत प्रणाम. हरे कृष्णा. दंडवत प्रणाम प्रभूजी. धन्यवाद. हरे कृष्ण प्रभुजी, दंडवत प्रणाम.